हे तरी नाही कळलं. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणे. हे तरी नाही कळलं. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माती भात. हो, हे तरी नाही कळलं राजांनो. हो, या गोष्टी हे तत्व मिळून सुद्धा जर कळलं नाही, जन्म वाया गेला. बरं, मनुष्य जन्म मिळून सुद्धा जन्म वाया गेला. हे तरी नाही कळलं, मग दुसरा येईल. हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, मग दुसरा येईल. हे तरी नाही कळलं. सरत शेवटीला लालबागून येईल. सरत शेवटीला, सरत शेवटीला लालबागून येईल. सरत शेवटीला, सरत शेवटीला लालबागून येईल. सरत शेवटीला, सरत शेवटीला लालबागून येईल. सरत शेवटीला आमचं काय बाळाईल, आमचं काय बाळाईल, आमचं काय बाळाईल, आमचं काय बाळाईल. हे जरी नाही कळलं, काय कळलं पाहिजे लक्षात घ्या. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकली, यावर फेरा पडे. हे जरी नाही कळलं, दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, दुसरा जन्म माता पित्यानो, दुसरा जन्म माणसाचा नाही. पाप होऊ द्या नाही तर पुण्य होऊ द्या. शेवटचा चान्स भगवंताने दिलाय तुम्हाला आणि मला. त्याचं सोनं करायचं. बरं, माझ्या साधू संतांना मिळालेल्या देहाचं सोनं केलं राजांनो. दुसरं येईल म्हणजे दुसरा जन्म येईल. कुत्र्याचा येईल, मांजराचा येईल, डुकराचा येईल, बैलाचा येईल, सांगता येत नाही. सरत शेवटीला काळ बांधून नेईल. सरत शेवटीला एक जनार्दन आमचं काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. राजांनो, हे महाद्वार आहे. बरं, या महाद्वारात माझ्या परमात्माचं, माझ्या भगवंताच्या, माझ्या आत्मारामात अखंड, हो अखंड जर चिंतन चाललं, दंड फुकून सांगतो, आत्तकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम प्रयाती सुलभत भावम याती नास्त्रे संशय. अर्जुना, जो माझा भक्त त्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये अखंड माझं नामस्मरण करे, त्याच्या उतार वयात वृद्धापकाळात जरी त्याची वाचा गेली, जरी त्याची दृष्टी गेली, जरी त्याला कानाने नाही ऐकायला आलं, सर्व शरीर जरी कृश झालं, तरी सुद्धा त्या शेवटच्या क्षणी, हे अर्जुना, त्या नामधारकाला, त्या माझ्या भक्ताला शेवटच्या क्षणी माझ्या स्वरूपाला आणण्याची जबाबदारी माझी आहे, त्याची नाही. राजांनो, वा वा, सुंदर. का झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, ते माझे तो केवळ परमती, ते माझे अंश आहेत. या केसाच्या टोका इतका सुद्धा शंका वागू नको, संशय घेऊ नकोस. राजांनो,
या स्थितीला पोहोचायचं आहे. हो, म्हणून हे जरी नाही कळलं. तिसरा लाभ, अभंगाचं तिसरं चरण.